जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी दिंडीतील शेवटचा मुक्काम वाखरी या ठिकाणी पार पडलाय। वाखरी येथून पंढरपूरकडे पालख्या प्रस्थान होणार आहेत। 20 दिवसांचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांसोबत त्यांच्या राहुटीमध्ये जाऊन संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातली ही रावटी आहे। हा जो मुक्काम होता रात्री इथं वारीतला शेवटचा मुक्काम केला आणि त्यानंतर वारकरी पंढरपूरच्या दिशेने दुपारनंतर निघणार आहेत। साधारण 90 वर्षाचे वारकरी आपल्या सोबत आहेत। माऊली रामकृष्ण हरी। आज जरी 90 वर्षाचा असलो तरी अजून वाटतं की काही एकादशी आषाढी आहे, कधी आषाढी एकादशी येईल आणि कधी मी वारीत जाईल। हे सगळे बरं का आमच्या रावटीतले सगळे म्हणजे सगळं आणि एकमेकाला इतकी मदत करतात बरं का। कोणाचं काही जरी असलं माऊली ही देऊ का, माऊली ती देऊ, प्रत्येक जण एकमेकाला सहाय्य करतो। आपल्या इष्टदेवतेकडे वर्षातून एकदा जाणं याला म्हणायचं यात्रा आणि आपलं कुलदैवत जे आहे त्या कुलदैवताकडे वारंवार जाणं याला म्हणायचं वारी। आज तर खरं तरुणाईला भक्ती आणि सेवाभाव यांची जाण होणे हे खूप महत्वाचं आहे। कारण की आपण बघतोय की आजकाल तरुणाई सोशल मीडिया असेल, इतर गोष्टी त्यांचे नोकऱ्या असतील यामध्ये व्यस्त असते, संसारामध्ये पण व्यस्त असते, पण त्या कामांमधून सुद्धा पांडुरंगासाठी वेळ काढणं, माऊलींसाठी वेळ काढणं हे का गरजेचं आहे हे तुम्ही वारी ज्यावेळेस चालू कराल त्यावेळेसच तुम्हाला कळणार। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।